नाही इंदिराबाई, आता मी बिलकुल साधी बुडी राहणार नाही. मी तुम्ही अर्धा अर्धी कराल पार्टनरशिप तर तुमच्या संग येतो, नाही तर मी नाही येत तुमच्या संग. तुला रोज तर देऊन राहिली ना वा पार्टनरशिप, कायले पाहिजे आता तुले? भेटून राहिला ना तुला 200 रुपये रोज देऊन राहिली ना, अजून किती पाहिजे? रोज वाढून पाहिजे असेल तर तसं बोल. पार्टनरशिप कायले मागता? 200 रुपये देतो म्हणता, पण 200 रुपयापेक्षा तर जास्त काम करून घेता तुम्ही आणि स्वतः एकही काम करत नाही. फक्त आलून डल्लून काम करता तुम्ही. पुरं काम माझ्या हाताने करून घेता. मला सांगतात रमा हे कर, रमा हे कर, रमा असं कर, रमा बंद कर दुकान, रमा असं कर तसं कर. जसं काय तुम्ही आता काय बोलू तुम्हाला? आता आपली म्हणून सांगत होती बाबा तुले कामा. तर मला काय माहित तुझ्या मनात काय येईन म्हणून. काय झालं वा काऊन भांडून राहिल्या बापा? एवढ्या चांगल्या राहता संग मंग जाता नंदा भाऊजया, आणि आज काय झालं बापा? काऊन भांडून राहिल्या रमा? काऊन भांडून राहिली? पाय ना शांताबाई, परस लहान असून मा संग भांडून राहिली. काऊन काय झालं? तर मुद्दा काय आहे? भांडणाचा मुद्दा काय आहे? कायच्यावरून भांडून राहिल्या? काही नाही, तिला मी आराध्याला पावायला दवाखान्यात नाही आणलं ना, त्याच्यासाठी भांडून राहिली ते. चल आज चाल बरं रमा, आज चला पाहून घे जो आराध्याला. आता गोल्या आंघोळीला गेला नाही तर मी चाललीच होती. आता तेवढ्यात मुन्नी आली, मुन्नी सांगायला लागली का दोघी भाऊजया नंदा भाऊजया इंदिरा न रमा आराध्यासाठी भांडून राहिल्या. म्हणलं काऊन बापा आराध्यासाठी भांडून राहिले? मग आली बापा पावाले. नाही शांताबाई, फक्त आराध्यातच नाही, इंदिराबाई का नाही पहिल्यापासून तसंच करून राहिल्या. ठेल्यावर मला एकटीला ठेवून देते आणि कुठेही चालले जाते काम पडलं तर, पण पाहून घेतो रमा, करून घेतो रमा, अशा करते. आता त्या दिवशी गोल्या आला फोन केला, 4000 रुपये दिले आणि इंदिराबाई गोल्या सांग चला. मी म्हणलं इंदिराबाईला 1 घंटा बाकी आहे, मी येतो सांग. मी येतो सांग म्हटलं. 1 घंट्यानं काय होऊन जाईल म्हटलं. तर नाही आपण 1 घंट्यात 600 रुपये छापून घेतो म्हणे. एकट्याच चालल्या गेले आराध्याला पावाले गोल्या सांग आणि मला तिथंच ठेवलं. किती तारांबर उडली माहिती आहे दिवशी. आणि अजून कालही तसंच केलं इंदिराबाईनं. सकाळी आल्याबरोबर ठेल्यावर आल्याबरोबर कशी म्हणते इंदिराबाई, रमा आता तू पाहून घे, साफसफाई करून घे, चालू करून घे, तयारी करून घे, मी चालली आराध्याला पावाले. तेव्हाही मी म्हटलं शांताबाई मी येतो म्हणलं, मला इथं इच्छा होतेच म्हणलं आराध्याला पावायची, मी येतो म्हणलं. 1 घंटा आपण लेट चालू करू म्हटलं. तर नाही इंदिराबाई म्हणे तू काल पाहतो मी मोठी आहे, मी पाहतो झालं म्हणे. एकट्याच चालल्या गेल्या आणि दिवसभर आल्या नाही. त्या दिवशी दिवसभर माहिती तारांबर उडली. तो सांग शांताबाई, इंदिराबाई मला 200 रुपये रोज देते म्हणून का मॅच काम करावं पुरं? इंदिराबाईनं इकडे तिकडे हिंडावच काय फक्त अल्लम तल्लम असं करून राहिलं. इंदिराबाई माझ्या असा डाव खेळून राहिल्या का हिले रोज देतो मी, तिच्याचपासून पुरा काम करून घेतो आणि मी अशी षटजीवानी बसली राहतो, असं इंदिराबाईचं मन होऊन राहिलं. चुकलं ना बाई इंदिरा तुया. मग कुठेही जावाचं असलं तर दोघी मिळून जायचं, दोघी मिळून काम करा. तर तिला रोज देतो म्हणून काय तिच्याचपासून करून घेशील पूर्ण काम? तसं नाही हो शांता, मा मनात तसं काहीच नव्हतं. काम पडलं म्हणूनच गेली मी. आता म्हणलं ठाकी नाही पडली पाहिजे, ग्राहक नाही चुकले पाहिजे म्हणून इले ठेवत होती मी. आता हिच्या महिन्यात कपट आलं. नाही इंदिराबाई, मा मनात कपट नाही आलं, माय मन दुखलं का मला असं तुम्ही ट्रीट केलं मला जसं का मजुरावानी, म्हणून माय मन दुखलं. आपण सगळ्या हाव तरी तुम्ही मला मजुरासारखं ठेवलं म्हणून माय मन दुखलं. कपट नाही आलं मा मनामध्ये. चल माफ कर मुले, चल माफ कर. आता कुठेही जात जाईन तर तुझ्या संग घेऊन जात जाईन आणि बस. अजून काय पाहिजे तुला? मी म्हटलं ना पार्टनरशिप, जेवढाही पैसा आला अर्धा वाटून घेऊन, जेवढं मला सामान लागलं त्याच्यासाठी अल्ला पैसा काढू बस. पार्टनरशिप, आता पार्टनरशिप पाहिजे. पहिले तुमचे जेवढे पैसे लागले तेवढे मी देऊन देईन. जाऊ का मी? उशीर होते मला. येजो रमा, येजो दवाखान्यात. आज सुट्टी होते का काय होते, आता डॉक्टर येऊन जाईल. तो गोल्याही वाट पाहिन. जाऊ का मी? हो जा शांताबाई, तू जा तू. आमचं करतो आम्ही, आमचं पाहतो आम्ही. हो पाहून घ्या, पण कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे असं कर जा बापा. हो तसं नुकसान की कोणाचं नाही. कबूल आहे का इंदिराबाई? पार्टनरशिप मध्ये कबूल असेल तर मी येतो, नाही तर मी येतच नाही. रोज वाढून घे, पण पार्टनरशिप नको म्हणू बा. रोज वाढून घे. आम्ही काय 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 पापड बेलले मलाच माहित आहे. आता अर्ध्या मध्ये तू पार्टनरशिप म्हणशील काय? उभा केला मी एकटीनं आणि तुला पार्टनरशिप कशी देऊ मी? समजलं तू? तुला मी पहिल्यापासून रोजानच ठेवलं. आता रोज वाढून गेला घंटा 200 रुपये वाढून, चल 300 वाढून देतो, 500 रुपये रोजाना. चल विचार करतो मी बाई. आज नाही येत मग मी, आज दिवसभर मी विचार करतो. रमा चल मानून जाय रमा. 500 रुपये रोज लय होते 500 रुपये रोज लय होते. नाही म्हणते ते तर रोज दिला 300 रुपये एक खट्टे. कोण 300 रुपये वाढते व? एक खट्टे 300 वाढलं ना तिनं. मानून जाय 500 रुपये रोजाना करून घे. 500 रुपये रोज तर काय कमी आहे काय? लय होते, 15,000 होते ना महिन्याचे. आता आई म्हणतात म्हणून इंदिराबाई, आई म्हणतात म्हणून मी मानून जातो. पण हे पा याच्यानंतर असं करू नका. मुले एकटीले तिथले धांदल होते, ग्राहक चालले जातात. बरं ठीक आहे, याच्यानंतर नाही असं होणार. चल तू. हो चला मग. बोल्या वाट पाहत असन बापा, माई कुठं गेली ना कुठं नाही. अमाय शांताबाई तर चालली बी, आवाजही नाही आला झगड्याचा बाहेर. मला वाटलं आता पुरं गाव दणानते का काय. तर बोललीच नसन हे भेकाडी शांताबाई. इंदिराला भेटे
सारा गाव इंदिराला भेटे. शांताबाई शांताबाई शांताबाई, इकडे इकडे इकडे. काय म्हणतो? एक तर मला घाई आहे ना फालतूची. बोल, तिथूनच बोल. अहो इकडे तर ये न जराशी. काय 1 मिनिटासाठी बी ये. बोल, काय म्हणतो? तिथे इंदिराच्या घरी मला पाठवली फालतूची. ते त्याचं मॅटर व्हायचे. मी तिथं गेली, तेवढा टाइम वेस्ट झाला माया. आता अजून काय म्हणतात अजून? हा त्याचं मॅटर नाही, मग आराध्यासाठी भांडत होत्या त्या. हा बोलली नाही का तू? भेटो का तू? भेटो तू इंदिराला भेटो. हा बोललीस नसन तू, नाही का? मग आराध्याला काऊन आराध्यावरून भांडून राहिल्या. आणि येत्या तर येत्या पावाले, नाही तर काही गरज नाही होती पावाची. असं नाही म्हणती सादरी काढती ना मग इंदिराची. हा कायले काढू मी? बेफालतूच. अहो बेफालतू काय? आराध्याला पावाले काऊन गेली म्हणे रमा म्हणे तिले. हो ते म्हणे जावं लागते म्हणे. अशासाठी भांडून राहिल्या होत्या नव्हत्या. मॅट थुत्राचे हेंबाळल्या तोंडाचे. आराध्याला पावाले काऊन गेली अशी नाही म्हणे थे. मला काऊन नाही नेलं तिले पावाले, अशासाठी भांडून राहिली होती ते. काहीतरी ऐकत जाय चांगली ना, मग सांगत येत जाय. फालतूचा स्वतः तर तुले तर काम धंदाच नाही. तू हाय रिकाम टेकडी. दुसराच टाइम खातं. भाकर भेटत नाही तुले खावाले. एवढी नको बोलू. भाकर भेटत नाही खावाले. मा नवरा किती कमावते माहिती तुला? शेत आहे, वावर आहे, काय नाही मापाशी, म्हैस आहे, सारच आहे मापाशी. भाकर नाही भेटत म्हणतात. तेला पूर्णाचं खातो मी. अशी चाव का बिना खाण्याची? हात जोडतो बा. आता तू जाय, तुझ्या तेला पूर्णाचं खात राह, मला जाऊ दे. झालं ना त्या मनाचं? हे अशीच आहे हे बडल्या तोंडाची. यायले कधी सांगावचं नाही काही गोष्टी. आपण मी आपलं म्हणतो बाबा, आपलं समजतो सारायले म्हणून त्याचं त्याच्यापाशी, तिचं त्याच्यापाशी सांगतो. कोणाला अंधारात नाही, कोणी अंधारात नाही राहिले पाहिजे म्हणून मी सांगतो बापा. आता यायले पटत नाही. जाय होय तिकडे. आई कुठं गेली आई? हटले काच. आता आई कुठं गेली? आता वरी इथं फिरत होती मांग हात करू आणि आता कुठं गेली माहित नाही. आई अंगणात तिकडे गेली काय? म्हशीले पाजाले पाणी. आई आली. चल मग आता झाला तुझ्या टिक्की बिना. हो झाला. चल आता तू कुठं गेली होती? अरे काही नाही, ते इंदिरा काकूच्या घरी गेली होती. मुन्नी न मी आठवणाची नाही, रिकाम टेकडी ना फालतूचं. चल आता चल बरं पटकन. हो चल पटकन. काय बच्चू, कसं काय? ठीक आहे. व्हेरी गुड गर्ल. आज आता सुट्टी करून टाकू आता मस्त. ठीक आहे, आता एकदम ठीक आहे. आता सगळं व्यवस्थित आहे. आज सुट्टी करून टाकू. हो सर ठीक आहे ना. आणि पूर्ण 21 दिवसानंतर बेंडेज खोलायला यायचं. ठीक आहे? हो डॉक्टर साहेब, काही दवाई वगैरे? नाही आता काही दवाईची गरज नाही. आता फक्त तिला चांगलं खाऊ पिऊ घाला. फळ, फ्रूट, हिरव्या भाज्या, भरपूर पाणी. असं तिचं जेवणावर, तिच्या झोपण्या उठण्यावर व्यवस्थित लक्ष ठेवा फक्त. हो सर ठीक आहे. चला सिस्टर, बिल देऊन द्या. हो सर. हे घे जा बिल आणि काउंटरवर बिल भरून टाका आणि मग तुम्ही बिल भरल्यानंतर जाऊ शकता. ठीक आहे सिस्टर. हिचे बाबा आले म्हणजे भरतो बिल. हिचे बाबा, हिची आजी नाही आहे ना आता, म्हणून तर ते आले म्हणजे आता येतीलच, तर मग भरतो बिल. चालन. हिचे वडील आले म्हणजे भराले सांगून द्या काउंटरवर. ठीक आहे सिस्टर. हे पाय गौरी, काय म्हणलं डॉक्टर साहेबांना? तिच्या खाण्यावर, पिण्यावर, झोपण्या उठण्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं. हो आजी. नाही तर बस गेली त्या कल्पनाच्या घरी तर तिथंच राहिली. आपण मस्त घरी निश्चिंत बसलो. असं नाही झालं पाहिजे. आता जोपर्यंत तिच्या हाताले पाटा आहे तोपर्यंत तिले कुठंच जाऊ देऊ नको. घरीच ठेव. तुझ्याच नजरेच्या समोर ठेव तिले. फल, फ्रूट, ते मागते ते डाळ भात, खिचडी असं तसं चार तिले चांगलं. जेणेकरून ते हड्डी लवकर भरीव झाली पाहिजे, लवकर ते जुळलं पाहिजे. हो आजी ठीक आहे. आता जाऊच नाही देणार तिले कल्पनाच्या घरी. आले होते डॉक्टर साहेब? का आलेच नाही अजून? हो आले होते. आताच येऊन गेले. सुट्टी दिली. सुट्टी म्हणे आता मस्त आहे म्हणे आता तब्येत. तिले स्वतःच विचारलं डॉक्टरनं कशी आहे बच्चू तब्येत. ते स्वतःच सांगेत चांगली आहे म्हणून. आता अशी मजाक केली डॉक्टरनं. सुट्टी म्हणून बिल भरून द्या म्हणे कोर्टात. आजी कोर्टात बिल भरा म्हणे? कोणत्या कोर्टात? कोणत्या ना बाबा, मला नाही माहित कोणत्या कोर्टात भर म्हणे. पण ते नर्स म्हणे बाई. नाही मग गौरी, ते नर्स म्हणे ना कोर्टात बिल भरून देवायला लावजो म्हणे. हिचे वडील आले म्हणजे. हा सांग ना. कोर्टात नाही म्हणे आजी, कोर्टात नाही, काउंटरवर बिल भरून द्यायचं म्हणे काउंटरवर. किती काढलं बिल? पहा ना, फाईल दिली मी, नाही पाहिलं. पहा ना तुम्ही. आणि तिथं काउंटरवर भरून द्या आणि मग चला, झाली सुट्टी आता. मग अजून 21 दिवसानं
हे पाटा काढासाठी बेंडेज खोलासाठी 21 दिवसानं बोलावलं. काही दवाई गी लिहून दिली असं ना? नाही, मी म्हटलं होतं काही दवाई गी नाही म्हणे. आता दवाईची बी गरज नाही म्हणे. आता तुम्ही खाऊ पिऊ घाला म्हणे. फळ फ्रूट, हिरव्या पालेभाज्या आणि भरपूर पाणी असं व्यवस्थित लक्ष ठेवा म्हणे फक्त. असं बरं, मग दे रे भरून. गोल्या भरून दे बिल आणि चला मग पटकन. हो येतोय मी बिल भरून. हो ये पटकन आहे. सुशीलाबाई गेले वाटते का काय तर? हो, मॅच म्हटलं तिला जाय म्हटलं तू घरी. एवढे जण कायले पाहिजे म्हटलं. आता गौरीनं मी तर आहे म्हटलं. अजून शांता येते म्हटलं. आता चालली जाय म्हटलं तू. आता नाही म्हणे. मग मी म्हणलं जबरदस्तीनं धाडलं तिला जाय म्हटलं तर गेली मग. हो बरं झालं धाडली तर. रातपासून इथंच होत्या ना त्या बिना अंग पाय धुतल्यानं. हो ना, म्हणून तर बाई. रमा आता चला तर तू का नाही इथं उघडून घ्या आपला ठेला गिला. साफसफाई गी करून घ्या. मी पाहून येतो आराध्याले. तिला सुट्टी होईन ना आज, तर सुट्टी व्हायच्या पहिले पाहून घेतो जराची. आता करून ठेव. या पाहून घ्या अजून तासाच. भाई घरी काय म्हटलं होतं तुम्ही? आणि शांताबाई काय म्हणे? आराध्याला पावाली येतो आणि तुम्ही अजून थच नाटक सुरू केलं. जा बा काही नाही. मी आपलं मी चालली घरी वापस. राहू द्या, करत बसा तुम्ही तुमचा ठेला आणि पहा जिथं जावा त्या तिथं जा. चालली मी. जा वा तिकडे. तुम्ही जस बोलता काय ना करता काय? बोलायचा जमानाच नाही राहिला. आता हो तिकडे काही बी हो तिकडे. मी आता येतच नाही ठेल्यावर. तुम्हाला हसा सुचून राहिला इथं फालतू तर अजून एकट्याच जातो म्हणता. मजाक करून राहिली. इकडे ये. मजाक करून राहिली त्या संग बापा. मजाक. चल घे चल चल जरासं भेटून येऊ तिले. आता सुट्टी होईन का काय तर माहित नाही. होईन म्हणे. आता चल जरासं भेटून येऊ आणि मग आपण ठेला उघडू दोघे मिळून. मी झाडू लावून घे आणि तू बेंचा लावजो. हो ना तर काय मी पिसाडून गेली. मी नको पिसाडू. चल 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 बापा. गाडीनच चालतं का पैदल? हो चला पैदलच. इथंच तर आहे. राहू द्या गाडी इथंच राहू द्या. चला पैदलच जाऊ. भेटून येऊन जाऊ. हो चाल हो बापा. माई रमाईच आहे बापा. साधी बोडी रमाई. चल चल. काय होई सिस्टर एवढं बिल? नॉर्मल आहे भाऊ. तेवढं बिल येणं तर नॉर्मलच आहे. त्याच्यासाठी काय तुम्ही एवढे हायपर होऊन राहिले? सिस्टर अजून हायपर झालोच नाही मी. तुम्हाला मी सीध्या मतानं विचारून राहिलो. सिस्टर एवढं मोठं बिल? हायपर झालो ना ते गोष्टच वेगळी होऊन जाईल मग. हे पा भाऊ, ऑपरेशनाच्या पहिलेच डॉक्टर साहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं 50,000 रुपये लागन. 50,000 रुपये होते. तुम्ही मान्य केलं. मग आता जेव्हा बिल निघालं तर मग आता कायची खटपट होय? बिल भरायला सुट्टी घ्या. ठीक आहे 50,000 ऑपरेशनाचे सांगितले होते. पण सामान म्याच आणून दिलं, दवाई म्याच आणून दिली, सगळं म्याच आणलं. आणि मग हे 50,000च्या ऐवजी 70,000 बिल कसं काय काढलं हे सांगा मला. बापा तर ते 20,000 वेगळे आपले बेड चार्ज, नर्स चार्ज, डॉक्टर चार्ज ह्याने लागलं काय? 20,000? नर्स चार्ज, डॉक्टर चार्ज, बेड चार्ज 20,000 रुपये नॉर्मल आहे भाऊ. ते तेवढं बिल येतेच. तुम्ही कोणत्याही दवाखान्यात जा तेवढं तर लागतेच. महागाईचा जमाना आहे. गोल्या काय झालं रे? आई हे पाय ना 70,000 रुपये बिल काढलं. अंदरून तर चुपचाप आला रे तू. गोल्या भरून देतो आई बिल म्हणून तवा नाही सांगला. इकडे येऊन काय टन होऊन राहिला. दे भरून जेवढं म्हणते तेवढं. आता तिथं बोलल्यापेक्षा मी डायरेक्ट इथंच बोलतो. म्हटलं आई 50,000 रुपये म्हणे डॉक्टर साहेब पहिले पुरे 50,000 रुपये म्हणे. आणि मग डॉक्टर साहेबांना म्हणजे सामान बी मलाच आणायला लावलं, दवाई बी मलाच आणायला लावली आणि आता 70,000 रुपये बिल म्हणते आई. बोल तू. हो गड्या सिस्टर एवढं बिल कसं काय? एवढं तर नाही येवाले पाहिजे बिल. हे बघा मावशी, ऑपरेशनाचं बिल एवढंच निघते. 50,000 रुपये टोटल डॉक्टरांनी सांगितले होते. ठीक आहे. आणि जे 20,000 वरचे निघाले ते आहे डॉक्टर चार्ज, नर्स चार्ज आणि बेड चार्ज. ठीक आहे. आणि मग 50,000 कायचे घेतले तर मग सामान त्यानंच आणून दिले म्हणते, दवाई त्यानंच आणून दिली बाहेरचीच. मग 50,000 कायचे घेतले? फक्त ऑपरेशनाचेच काय? मग कसं तर बाई मावशी ऑपरेशन सोपं नव्हतं. 1-1.5 घंटा लागले म्हटलं ऑपरेशनाला. पुरा 1.5 घंटा लागला ऑपरेशनाला. यथा प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले डॉक्टरांनी, खूप प्रयत्न केले. तेव्हा प्लेट टाकायची गरज नाही पडली. तसंच ऑपरेशनानं हात जोडून दिला. खूप प्रयत्न केल्यानंतर पुरे 1.5 घंटा लागला. तर 50,000 घेऊन घ्या तुम्ही. मोजून 50,000 घेऊन घ्या. आणि ते 20,000 लागन तर माफ करून द्या वरचे. ते मला नको म्हणा मावशी. ते डॉक्टरांसोबत बोला तुम्ही. त्यांच्यासोबतच बोला. आणि ते जेवढं कमी करतील तेवढं ठीक. हातचं काही नाही. मी डॉक्टर साहेबापाशीच जातो मग. हो जा तुम्ही त्यांच्यापाशीच जा. जेवढं 1-2 हजार कमी करून देतील तर देतील. त्याच्यावर काही नाही. लय झालं ना सिस्टर, लय झालं ना बिल. सामान्य लोक कसे भरतील बिल? सरकारी दवाखाने आहे ना मग सामान्य लोकांसाठी. काय म्हटलं
आपल्याकडून बिल देणं नाही झालं तर सरकारीमध्ये जायचं, तिथे चांगलं ऑपरेशन होते, चांगलंच होते. तर माझ्या बहिणीच्या मुलीचं असाच हात तुटला होता, तर सरकारीमध्येच भरती केलं होतं आम्ही, चांगलं ऑपरेशन झालं. असं काय? हो, तिथं नेवायचं मग. बोला मिस्टर गोलेश, मजाक आहे. सुट्टी आहे तुमच्या मुलीला, सुट्टी आज. बिल भरून टाका आणि तुम्ही जाऊ शकता. पण डॉक्टर साहेब, बिल लय काढलं ना हो तुम्ही. जेवढे म्हणत होते तेवढे त्याच्यापेक्षा जास्तच काढलं बा. काही कमी करा बा, काही कमी करा काही. कमी तर कमी काय करावं आता जास्तीचं काही काढलंच नसेल ना बिल. बिल आता काय. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणत होते का 50,000 होईन बिल. मग त्यानंतर सामान पण तुम्ही बाहेरूनच बोलावलं आणि दवाई पण बाहेरूनच बोलावली आणि 70,000 बिल काढलं. हो ठीक आहे, 50,000 ऑपरेशनाचे, पण तेवढा पोस्ट मी बोललो नाही पहिल्यांदा की सामान पण बाहेरून आणावं लागणार म्हणून. आणि 20,000 ते वरचे आहे, जे ते चार्ज आहे ना, तो आपल्या दवाखान्याचा चार्ज आहे. ते कमी करा बा डॉक्टर साहेब, लय झालं बा बिल तर. ठीक आहे, आता 5,000 कमी द्या. त्या 5,000 काय होते डॉक्टर साहेब? नाही मिस्टर गोलेश, मजाक आहे. त्यापेक्षा कमी नाही करू शकत. तुम्ही 5,000 रुपये कमी द्या, त्यापेक्षा कमी नाही. ठीक आहे बा मग डॉक्टर साहेब, आता देऊन देतो मग, काउंटरवर जमा करतो बिल आणि निघतो मग, नाही का? हो निघा. आणि 21 दिवसानंतर आपलं बेंडेज रिमूव्ह करायला या, तिला घेऊन, बालीला घेऊन. हो डॉक्टर साहेब, येतो आणि 21 दिवसानंतर. आणि खाण्यापिण्यामध्ये काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं? सगळं द्यायचं, सगळं द्यायचं. ठीक आहे. नाही डॉक्टर साहेब म्हणतात ना की भात वांगे नाही द्यायचे म्हणून. घाव थोडी आहे, घाव नाही ना, घाव नाही आहे, अंदर आहे, आपण देऊ शकतो, काय नाही होत त्याला. द्या तुम्ही सर्वच द्या. हेल्दी फूड द्या, फक्त हेल्दी फूड, बाहेरचं नका देऊ. ठीक आहे डॉक्टर साहेब मग. हो मावशी, काय म्हणते रे गोल्या, काय म्हणते डॉक्टर साहेब? दिला बिल? हो आई, 5,000 रुपये दिले कमी करून, त्यापेक्षा कमी नाही म्हणे बा. फक्त 5,000 रुपये कमी राहू दे ना मग, कायले कमी देत, देऊन टाक पुरेच्या पुरेच. राहू दे नाही, आता काय 5,000 रुपये आपल्याला गुड वाटतं, काय वाटतं म्हणतो काय ना, त्याच्यात कमी येऊन जाईल 5,000 रुपये. राहू दे, कमी देतो 5,000 रुपये. तुझ्या मतानं बा दिला का मग डॉक्टरले तिथंच पैसे? नाही, इथं भरायला लागते ना, काउंटरवर द्यावं लागते. देऊन टाक ना मग. हो, आण नाही दे ना तुझ्या मोबाईल, गुगल पेच करून देतो तुझ्याच अकाउंट मधून. हो, गुगल पेच करा लागन. हो घे. चला आता आई, तू आता घरीच चाल. हो चाल ना, घरीच येतो ना. कशी आहो बाई आराध्या? चांगली आहे रमाताई, आता तब्येत आता चांगली आहे. सुट्टी म्हणली ना, सुट्टी देते ना आता चाललोच होतो आता घरी. बरं, चांगलं आहे, ध्यान ठेव बापा. हो रमाताई, ठेवतो ध्यान. दिलं का बिल घेऊन? चालले का आता? चाललेच होते वाटते, नाही हो शांता? हो इंदिरा, झालं ना दिलं बिल, आता चाललोच आता. बरं ठीक आहे मग. मी म्हणलं का जाता जाता सुट्टी झाली का काय, तर आता झालो आम्ही ठेल्यावर, विचारून घेतो म्हणलं. तर जा मग आता. ठीक आहे. हो निघतोच आता, जातोच आता घरीच डायरेक्ट. हो घरी नाही तर काय, तर घरीच जा डायरेक्ट. आता ऊन तपून राहिली, आता कुठं हिंडू फिरू नका, डायरेक्ट घरी जा. हो घरीच चाललो. बरं, कसे आहात तुम्ही सगळे? लय दिवसाची मी तुमच्या संग बोलली बी नाही. तर टाईमच नाही भेटला ना, तसा वेळ बी नाही आला. तर ठीक आहे, आता आज आपल्या चॅनलवर 1000 व्हिडिओ कंप्लीट झाले. 100व्या व्हिडिओ पासून जे 1000 व्हिडिओ पर्यंत आतापर्यंत सोबत आहे, त्यांना खरंच मनापासून धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि मधातून जे जुळले त्यांना पण धन्यवाद. आणि शेवटपर्यंत, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही सोबत राहाल ही आशा करतो बा, अशी आशा बाळगतो मी. तर असा साथ देत राहा, सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओला लाईक करत राहा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, नाही केलं असेल तर. ठीक आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला मग आता उद्या पाहू आराध्याचं स्वागत कोण करते गावात, आणि गुळ वाटणी. तिच्या भारोभार उद्या आपण गुळ वाटू. त्यामध्ये खूप मजा येणार आहे, कॉमेडी होणार आहे. प्रत्येक व्हिडिओ तसे कॉमेडी असतातच, थोडं गंभीर, थोडं कॉमेडी, थोडं नॉर्मल, असा मिरची मसाला गोड तिखट आपल्या व्हिडिओमध्ये असते. तर व्हिडिओ बोर वाटून घेऊ नका, एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि एक जीवनाचं सत्य, गंभीरता, प्रसन्नता आणि हास्य सगळं जीवनात असणं गरजेचं आहे. थोडं गंभीर, थोडं हास्य आणि थोडं नॉर्मल. ठीक आहे, असेच आपले व्हिडिओ असतात, गोड तिखट आंबट. चला मग आता चॅनलला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओला शेअर करा.